कैलास पर्वतावर त्यावेळी गहन शांतता होती. फक्त बर्फाचे थर, थंड हवा आणि भगवान शंकर ध्यानमग्न. देवी पार्वती त्यांच्या बाजूला बसलेली, साध्या वस्त्रात, पायाला बर्फातला खुणा, पण तिच्या डोळ्यात शांत तेज, महान योगिनीचं तेज. त्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी हे दोघे कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती देवी यांना भेटायला आले. हे दोघे कैलास पर्वताच्या शिखरावर पोहोचले तेव्हा वातावरण इतकं थंड होतं की वारा सुद्धा गोठल्यासारखा भासत होता. या प्रचंड थंडीत लक्ष्मी देवी थरथरल्या. स्वरातच म्हणाला, हे नारायण, इथलं वातावरण तर खूपच थंड आहे. सगळं कसं जणू गोठल्यासारखं वाटत आहे. आणि हाच पार्वतीचा महाल आहे का? विष्णू मंद हसले. लक्ष्मी, इथे थंडी आहे, पण इथल्या तपश्चर्येची उष्णता संपूर्ण विश्वाला चालवत असते. तसेच भगवान शंकर हे महान योगी आहेत आणि पार्वती माता केवळ आपल्या पतीच्या इच्छेखातर व त्यांचा आदर करून विना तक्रार इथे राहायला तयार असतात. हे दोघे भगवान शंकरासमोर आले. शंकराने हसून स्वागत केलं आणि म्हणाले, स्वागत आहे श्रीहरी, स्वागत आहे लक्ष्मी माते. लक्ष्मी देवीने नमस्कार केला, पण तिचे डोळे इकडे तिकडे फिरू लागले. ना सुवर्ण महल, ना रत्नजडित आसन, फक्त पांढरा बर्फ, ओसाड पर्वत आणि राखीने माखलेले महादेव. थोडं हसत लक्ष्मी म्हणाली, पार्वती देवी, तू पर्वताची राजकन्या, राजांच्या घरात जन्मलेली, सोन्याच्या पलंगावर झोपलेली, आणि इथे पाहते तर हिमालयाच्या निर्जीव बर्फावर बसलेली. तुझे स्वामी जगाचे देव, पण ते अंगावर राख फासतात, गळ्यात साप घालतात, हातात भस्म, केसात गंगा आणि वस्त्र म्हणून वाघाचं कातड. अगं, असा नवरा असावा का देवीचा? पतीचे कर्तव्य असते पत्नीला सुखात ठेवणे, आणि तुझं सुख कुठं आहे इथे? लक्ष्मी थोडं हसत बोलली, पण त्या शब्दात थोडासा गर्व तसेच विनोदही दडलेला होता. पार्वती देवीने स्मित केलं, पण मनातून थोडी दुखावली. तिच्या हृदयाला त्या शब्दांनी जखमा झाल्या, मात्र तिने ते चेहऱ्यावर दिसू दिले नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, लक्ष्मी देवी, सुख म्हणजे सोनं नसतं, प्रेम असतं. माझे शंकर मला भस्म देतात, पण त्यात संपूर्ण विश्वाचं तत्व दडलेलं असतं. लक्ष्मी म्हणाली, पण पार्वती, देवता असूनही तू अशी दरिद्रीसारखी कशी राहतेस? तू इच्छितलंस तर महाल, रत्न, सुवर्ण सर्व काही मिळेल ना तुला? पार्वती थोडी शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती आकाशाकडे पाहत म्हणाली, लक्ष्मी, तुला धन लाभले आणि मला त्याग. तू श्रींची माता आहेस तर मी तपाची. पण लक्षात ठेव, तुझं धन नश्वर आहे, पण माझा त्याग अमर. एवढं बोलून पार्वती देवी शांत झाली, पण आतून तिला खूप वेदना होत होत्या. कारण लक्ष्मी मातेचे ते शब्द तिच्या मनात घर करून राहिले. त्या रात्री पार्वतीने भगवान शंकरांना पाहिलं, ध्यानमग्न, शांत आणि निर्लेप. हिमालयात त्या रात्री पार्वती देवीच्या मनात असंख्य भावना दाटून आल्या. देवी लक्ष्मीचे शब्द तिच्या अंतकरणात खोलवर गेले होते. ती शांतपणे महादेवांकडे पाहत म्हणाली, प्रभू, आपण सर्व विश्वाचे स्वामी आहात, पण आपले निवासस्थान हा थंड निर्जीव पर्वत. कधी कधी वाटतं आपणही इतर देवांप्रमाणे एका सुंदर महालात राहावं. महादेवाने शांतपणे ऐकत होते. त्यांच्या नेत्रात खोल शांतता होती, पण ते जाणून होते ही इच्छा प्रेमाची आहे, अहंकाराची नाही. शंकर हळूच म्हणाले, हे प्रिये, तुझी इच्छा मान्य आहे. तू विश्वमातेप्रमाणे सुखात राहावी, हेच योग्य. मग होऊ दे एक असा महाल जो या तिन्ही लोकात अद्वितीय असेल. शंकराने नेत्र मिटले आणि एका क्षणात त्यांच्या ध्यानातून तेजाचा प्रकाश प्रकटला. त्या तेजातून प्रकट झाले धनाचे अधिपती कुबेर. त्यांनी नतमस्तक होऊन म्हटलं, हे प्रभू, आम्हाला आदेश द्या. भगवान शंकर म्हणाले, हे कुबेर, देवी पार्वतीसाठी असा महाल बांधला जावा ज्याची भव्यता पाहून स्वर्गातील देवताही स्तंभित होतील. तो महाल ना पृथ्वीवर असेल ना आकाशात, तो समुद्राच्या मधोमध उभा राहील, एक अनोखे नंदनवन. कुबेर हात जोडून म्हणाले, जरूर प्रभू, आपल्या आज्ञेप्रमाणे होईल. फक्त या कार्यासाठी मला योग्य स्थळाची आवश्यकता आहे. भगवान शंकर म्हणाले, कुबेर, तुमची शंका अगदी रास्त आहे. तुम्ही या कार्यासाठी विश्वकर्म्याला सोबत घेऊन या त्रिभुवनात शोध घ्या. भगवान शंकराच्या आज्ञेप्रमाणे कुबेर आणि विश्वकर्मा स्थळाचा शोध घेण्यासाठी एकत्र निघाले. प्रथम त्यांनी स्वर्गात शोध घेतला, पण तिथं मंदिरांनीच जागा भरलेली.
नंतर त्यांनी धर्तीवर शोध घेतला, पण तिथं माणसांचा कलह, लोभ आणि युद्ध. तेव्हा विश्वकर्मा म्हणाला, प्रभू, समुद्राच्या मध्यभागी एक अद्भुत स्थळ आहे, 3 पर्वतांच्या त्रिकोणात वसलेलं, सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेलं, जिथे सूर्याची किरण सुद्धा पाण्यावर फेर धरून नृत्य करतात. कुबेर म्हणाले, तेच ठिकाण सुयोग्य आहे. विश्वकर्मा लगेच कार्याला लागले. सागराच्या निळ्या लाटांवर एक तेजोमय नगरी उभी राहू लागली. भिंती सोन्याच्या, दरवाजे रत्नजडित, महालांच्या गच्च्यांवर मोत्यांचे दिवे, रस्त्यावर सुगंधी कमळांच्या पाकळ्या. नगरीच्या मध्यभागी एक विराट राजवाडा उभा राहिला. त्याच्या शिखरावर त्रिशूलासारखी सोन्याची किरण चमकत होती. दरवाजांवर सोन्याचे कोरीव नक्षीदार सर्प आणि खांबांवर देवांचे चित्रण. सागराच्या पाण्यावर त्या नगरीचं प्रतिबिंब पडत होतं. जणू सुवर्ण सूर्य समुद्रात उतरला आहे असं भासत होतं. ती नगरी इतकी मोहक दिसत होती की स्वर्गातील अप्सराही आश्चर्यचकित झाल्या. कुबेर म्हणाले, ही नगरी केवळ देवी पार्वतीसाठी आहे. याचं नाव आहे लंका. अशी ही दैदिप्यमान नगरी दाखवण्यासाठी भगवान शंकर पार्वतीला घेऊन आले. ही अतिशय मनमोहक नयनरम्य सुवर्ण नगरी पाहून तिच्या डोळ्यात अद्भुत तेज पसरलं. ती म्हणाली, प्रभू, हे तर स्वप्नासारखं आहे. इतकं सौंदर्य मी कधीही पाहिलं नव्हतं. महादेव स्मित हास्याने म्हणाले, हे तुझ्या मनाच्या निर्मळ इच्छेचं फळ आहे. पार्वती, या महालात तू सुखाने राहशील, पण लक्षात ठेव, सुख हे बाहेरचं नसतं, ते मनात असावं लागतं. पार्वतीने मस्तक झुकवलं. तिने मनात ठरवलं, या महालात मी केवळ सौंदर्य नाही तर भक्ती आणि प्रेमाची झलक ठेवेन. गृहप्रवेशाचा दिवस ठरला. सर्व देवांना आमंत्रण दिलं गेलं. गंध, फूल, संगीत आणि सुगंधाने ती नगरी सुवर्ण किरणांनी न्हाऊन निघाली. देवी पार्वतीच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं. जणू सर्व देवत्व त्या क्षणी तिच्या डोळ्यात उतरलं होतं. देवी पार्वतीच्या गृहप्रवेशासाठी सर्व देवता, ऋषी आणि योगी आमंत्रित झाले. लंकेच्या प्रत्येक कोपऱ्यात सोन्याची झळाळी झळकत होती. रत्नजडित दरवाजे, भिंतींवर दिव्यांच्या ओळी आणि आकाशात पुष्पवर्षाव. त्या सोहळ्यासाठी 2 महान ऋषींना बोलवण्यात आलं. ऋषी पुलस्त्य आणि त्यांचा सुपुत्र ऋषी वश्रव. दोघेही तेजस्वी, विद्वान आणि वेद ऋषींसारखे ज्ञानी. जेव्हा ते सुवर्ण महालात आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेगळी चमक आली. असा महाल त्यांनी कधीच पाहिला नव्हता. पुलस्त्य ऋषी मंद स्वरात म्हणाले, हे स्थळ स्वर्गालाही मागे टाकेल. देवादेव शंकराने असा महाल बांधला, अद्भुत. वश्रव शांत राहिले, पण त्यांच्या मनात मोह उतरू लागला. ते म्हणाले, पिताश्री, इतकं सुवर्ण, इतकी संपत्ती, हे सर्व जर एखाद्या ऋषींच्या आश्रमात असतं तर ज्ञान आणि वैभव दोन्ही तेजस्वी झाले असते. पुलस्त्य त्यांना रोखत म्हणाले, वश्रवा, तुझ्या मनात हे भाव का उमटावे? हे महाल तपश्चर्येचं नव्हे तर देवीच्या भक्तीचं फळ आहे. पण वश्रवांच्या मनात मोहाचा अंकुर रुजला होता. गृहप्रवेशाचा दिवस उजाडला. महादेवांनी स्वतः त्या दिवसासाठी सर्व व्यवस्था केली होती. पुलस्त्य ऋषी आणि वश्रव ऋषी यांनी मंत्रोच्चार सुरू केला. सुवर्ण कलश, गंध, फुले, धूप आणि वेदघोषाने लंका निनादली. पार्वती देवी आनंदाने फुलून गेली. शंकर हसत तिच्याकडे पाहत होते. पूजा संपल्यानंतर वातावरण दिव्य झालं. महादेव पुढे आले आणि म्हणाले, हे महर्षींनो, तुमच्या पूजेमुळे मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माझ्या भक्तांच्या कार्यात तुम्ही शुद्धता आणलीत म्हणून मला सुख लाभलं. तेवढ्यात वश्रव ऋषी पुढे सरसावले. ते म्हणाले, महादेव, जेव्हा यज्ञ पूर्ण होतो तेव्हा दक्षिणा देणं ही परंपरा असते. शंकर हसून म्हणाले, बोला महर्षी, आपणास कोणती दक्षिणा हवी? वश्रव थोडा थांबून म्हणाले, हे देवादिदेव, या सुवर्ण महालाचं वैभव मी पाहिलं आहे. माझ्या मनात आलेली इच्छा मी लपवणार नाही. ही सुवर्ण लंकाच मला दक्षिणा रूपाने द्या. या विचित्र मागणीने क्षणभर संपूर्ण वातावरण निशब्द झालं. पार्वती देवीच्या चेहऱ्यावर विस्मय आणि दुःख एकत्र दिसलं. पण शंकर मात्र शांत होते. ते स्मितहास्य करीत म्हणाले, महर्षे, दक्षिणा ही केवळ वस्तू नसते, ती दानकर्त्याच्या भावनेतून येते. तरीही तू माझ्या कार्यात सहभागी झाला आहेस आणि मी भक्तांना कधीही रिकाम पाठवत नाही. तू मागितले आहेस ना, म्हणून तथास्तु. भगवान शंकराने तथास्तु म्हणतात सगळीकडे एकच खळबळ माजली. संपूर्ण शांतताच भंग झाली. पार्वतीच्या तोंडून एक गडबडीत, दिव्य पण तीव्र वाणी बाहेर पडली.
एक रे वश्रवा, तुझ्या मनातील लोभाने हे सर्व घडले आहे. तू आज इथे सुवर्णलंका घेतलीस खरी, पण मी तुझ्यावर, तुझ्या वंशावर, त्या वैभवावर शाप देईल. तिच्या डोळ्यामध्ये प्रचंड ज्वाला होती. ती प्रचंड उद्वेगाने पुढे म्हणाली, तुझ्या पोटी मोह आहे आणि धनाची लालसा. तर ऐक वश्रवा, मी तुला शाप देते की तू आणि तुझे वंशज कधी ह्या महालात आनंद घेऊ शकणार नाही. ही नगरी कधीही कायमची नसेल. तिचे वैभव आग, युद्ध आणि विनाशाने नष्ट होतील. पुलस्त्य आणि वश्रव दोघे डोळे विस्फारून उभे राहिले. वश्रवाच्या हृदयात गडद चिंता उमटली, पण त्यात एक फार लहानशी गर्विष्ठ मुस्कान देखील दडली होती. तो तोंड उघडून म्हणाला, देवी, आपण देव आहात आणि आम्ही ऋषी. आपण ज्यांना हवं तिथं दान करता. आपल्या दानामुळे आम्हाला कोणतीही कमी पडणार नाही. पार्वतीच्या आवाजात वेदना आणि कठोरता ह्या दोन्हींचा संगम होता. तिने पुढे थोडा मंद करून बोलले, या सुयशाच्या पलीकडे एक सत्य आहे, मनाचे शुद्धीकरण. जर वंशाने अहंकार धरला तर तो वंश नष्ट होईल आणि हा महाल आपल्या इच्छेचे नाही तर लोभाचे बीज आहे. पार्वतीच्या शापाने एक अनपेक्षित भविष्यकथा उमटली. हळूहळू तिच्या शब्दांनी काळोखी प्रतिज्ञा धारण केली. एके दिवशी तुझ्या वंशातून एक असा असुर जन्मेल, त्याचा अहंकार संपूर्ण त्रिभुवनाला हादरवेल. तो राजा आपल्या पराक्रमामुळे गाजेल, पण त्याच्या अहंकारातच त्याचा अंत लपलेला असेल. काळ पुढे सरकत राहिला आणि त्या बीजातून पुढे रावण, जो महान साधन शक्तीने भरलेला, शिक्षित आणि प्रचंड सामर्थ्यवान राजा झाला. पण त्याच्या अंतर्गत उद्रेकांनी त्याने पुढे सीतेचे अपहरण केले. विष्णूने राम अवतार घेतला आणि धर्मासाठी युद्ध सुरू झाले. तेथे देवांच्या आशीर्वादाने आणि महापुरुषांच्या शक्तीने हनुमान शक्तीचा अवतार उदयास आला. हनुमानाने लंकेला आग लावली आणि सुवर्ण लंकेचे वैभव जळून राख झाले. ही घटना पार्वतीच्या शापाला परिपूर्णतेने पूर्ण करणारी ठरली. तिचा क्रोध, तिची वेदना साकार झाली. तरी पार्वतीच्या हृदयात एक हलकी वेदना उरली. पण तिने मनात ठरवलं की हा संसाराचा नियम आहे. लोभाची सजा अनिवार्य. विश्वकर्म्याच्या शोभेतून निर्माण झालेली लंका, वश्रवाच्या इच्छेतून प्रकट केलेली वैभव गाथा, सर्व काही एका भव्य पण दुःखद युगाचा भाग बनले. लंकेच्या घटनेनंतर काही दिवस कैलास पर्वतावर गंभीर शांतता पसरली होती. देवी पार्वतीचे हृदय रिकाम झालं होतं. ती एकटी बसायची, हिमवाऱ्यांच्या थंड झुळका अंगावर घेत, डोळ्यात प्रश्न घेऊन. ती मनाशी बोलायची, एवढ्या साध्या विनोदाने एवढा मोठा परिणाम कसा झाला? मी फक्त थोडं सुख मागितलं, पण त्या सुखामुळे मी माझं सर्व गमावलं. त्या भव्य राजवाड्याने मला एक क्षणाचं सुख दिलं, पण शेवटी त्याच वैभवाने मला स्वतःपासून दूर केलं. देवी पार्वतीचं मन जणू वितळलं होतं. ती देवादिदेव शंकरांकडेही पाहत नव्हती. शंकर मात्र शांत होते. त्यांना माहित होतं ही वेदना पार्वतीच्या ज्ञानाच्या नव्या दाराकडे नेणार आहे. त्यानंतर एक दिवस दुपारी जेव्हा कैलासावर दुधासारखी धुके उतरली होती, तेव्हा दूरवरून सोनसळी प्रभा पसरली. ती होती देवी लक्ष्मी. ती शांत पावलांनी पार्वतीकडे आली. तिने पार्वतीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहून मृदू स्वरात म्हणाली, प्रिय सखी पार्वती, मला ठाऊक आहे माझ्या शब्दाने तुझ्या हृदय दुखावलं. मी त्या दिवसाचा उपहास आजही आठवते. मी हसले होते, पण माझा हेतू तुला कमी लेखण्याचा नव्हता. पण त्या विनोदाने मी तुझ्या मनाला घाव दिला. आज मला समजलं आहे की खरे वैभव रत्नांमध्ये नसते, तर प्रेमात, दयेत आणि सात्विकतेत असते. लक्ष्मी पुढे म्हणाली, पार्वती, मी धनाची अधिष्ठात्री आहे, पण आज मला जाणवलं की धनाचा अभिमान किती धोकादायक असतो. मी ज्या सुवर्णलंकेला पाहिलं होतं ती एका क्षणात जळून भस्म झाली, कारण तिचं मूळ होतं अहंकार आणि लोभ. पण ज्याचं मूळ प्रेम आणि सेवेत आहे त्याचा विनाश कधीही स्पर्श करू शकत नाही. तू त्या वेदना सहन केल्यास कारण तुला प्रेमाचं खरं मूल्य कळावं. आणि आज मी तुला हे मान्य करून सांगते की खरी संपत्ती ही सोन्यात नाही तर हृदयातील सात्विक भावनेत आहे. लक्ष्मी हसली आणि पुढे म्हणाली, प्रिय पार्वती, आता माझं ऐक. तू या अनुभवातून बाहेर पडण्यासाठी एक सत्य जाणून घे. मी तुला आता अशी कथा सांगणार आहे
जी दाखवेल की देवाची खरी कृपा भोगातून नाही तर सेवेतून मिळते. ही कथा तुला आठवण करून देईल की संपत्ती म्हणजे दान आणि वैभव म्हणजे करुणा. देवी लक्ष्मी शांतपणे कथन करत राहिली. प्रिय सखी पार्वती, लाखो वर्षापूर्वी भारताच्या मध्यभागी एक अतिशय सुंदर आणि संपन्न शहर होतं. त्याचं नाव होतं सुवर्णपूर. हे शहर सोन्यासारखं झळकत असे. शहरातील सर्व रस्ते रुंद आणि स्वच्छ, महाल उंच आणि आकर्षक होते. सर्वत्र वैभव, संपत्ती आणि गजबजलेले जीवन सुवर्णपूरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पाहावयाला मिळत होते. या शहराच्या मध्यभागी एक विशाल वाडा होता, ज्याची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती. या वाड्यात गुरुप्रसाद नावाचे एक सुप्रसिद्ध शेठ राहत होते. ते शहरातील सर्वात श्रीमंत आणि मान्यवर होते. त्यांचा व्यापार साता समुद्रापार पसरलेला होता. हत्ती, घोडे, दासदासी, रत्नजडित वस्त्रे असं काहीच नव्हतं जे त्यांच्याकडे पाहायला मिळणार नाही. त्यांची पत्नी लक्ष्मी स्वभावाने दयाळू, नम्र आणि कोमल हृदय होती. ती देवभक्त, बोलण्यात गोड आणि सेवाभावी होती. पण त्यांच्या आयुष्यात एक खोल पोकळी होती. जगातील कुठलीही संपत्ती भरून काढू शकत नव्हती. गुरुप्रसाद आणि लक्ष्मीकडे धनाचा सागर होता, पण त्यांच्या घरात हसू नव्हतं, कारण त्यांना अपत्य नव्हतं. घरात गाणी नव्हती, बालकाचा आवाज नव्हता. त्या शांततेने त्यांच्या मनाला थकवलं होतं. रोजच्या व्यापारानंतर रात्री जेव्हा ते दोघं बसायचे, तेव्हा गुरुप्रसाद दूर आकाशाकडे पाहत विचार करायचे, हे सर्व माझ्याकडे आहे, पण सुख कुठे आहे? ते स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारायचे. मी इतकी मंदिरे बांधली, इतके दान केले, पण तरीही देवाने मला मूलबाळ का दिला नाही? माझ्या भक्तीत कसली उणीव राहिली असेल? गुरुप्रसाद दररोज सकाळ उठून शहरातील मोठ्या मंदिरात जात असे. सोनं, चांदी, हिरे, मोती देवाच्या पायाशी अर्पण करत असे. ते प्रत्येक सणाला भव्य मेजवानी ठेवायचे, ब्राह्मणांना दान द्यायचे आणि देवळात दररोज 100 दिवे लावायचे. पण रात्री मात्र त्यांचं मन तुटायचं. ते देवमूर्ती समोर हात जोडून राहायचे. हे सर्व शक्तिमान ईश्वर, तुझ्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही, पण माझं नशीब असं का? मी काय पाप केलं आहे ज्याच्यामुळे तू मला इतकी कठोर शिक्षा देतोस? लक्ष्मी त्यांच्या बाजूला बसून गप्प असायची. तिला ठाऊक होतं तिच्या पतीच्या वेदना शब्दात सांगता येणाऱ्या नाहीत. तीही रोज देवापुढे प्रार्थना करायची, हे प्रभू, आमचं हे वैभव तू दिलंस, पण जर या वैभवात समाधानच नसेल तर आम्हाला याची किंमत कशी समजणार? पार्वती माता ही कथा कान देऊन ऐकत होती. लक्ष्मी देवी पार्वतीकडे पाहत म्हणाली, हीच ती कथा आहे सखी पार्वती. गुरुप्रसादांकडे संपत्ती होती, पण आनंद नव्हता. ही गोष्ट मी तुला सांगते कारण यातूनच खरी शिकवण आहे. लक्ष्मी देवीने कथा पुढे सांगायला सुरुवात केली. एक दिवस सूर्यदेव दिवसभराचा प्रवास करून पश्चिमेकडे प्रस्थान करीत होते. शहरात सर्वत्र दिवे पेटले होते आणि मंदिरातील आरतीने भक्तिमय वातावरण भारून गेले होते. गुरुप्रसाद आपल्या हवेलीतल्या शांत कोपऱ्यात बसले होते, भविष्यातली विचारात हरवून गेलेले. तेवढ्यात त्यांच्या हवेलीच्या मुख्य दरवाजाजवळून एक गंभीर आणि तेजस्वी आवाज घुमला, हर हर महादेव. मंदिरातील मूर्तीत नव्हे तर प्रत्येक जीवाच्या जीवनात वसणाऱ्या महादेवाचा जय जयकार असो. हा आवाज इतका दिव्य आणि प्रभावशाली होता की लक्ष्मी चकित झाली. गुरुप्रसाद जागेवरून उठले आणि जलद पावलांनी दरवाजाकडे धावले. त्यांनी दरवाजा उघडला आणि ते थक्क झाले. त्यांच्या समोर एक तेजस्वी साधू उभे होते. त्यांच्या डोक्यावर गजमुखी मुकुट होता. कपाळावर त्रिकोणी चिन्ह तेजाने चमकत होते. संपूर्ण शरीर राखीने झाकलेले होते आणि हातात कमंडलू होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज झळकत होते, जे पाहून कोणाच्याही डोळ्यात आपोआप आदर दाटून येईल. त्यांच्या डोळ्यात एक अद्भुत समत्व, शांती आणि गूढ प्रेरणा होती. त्यांना पाहताच गुरुप्रसाद यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. त्यांनी त्या महान साधूच्या पायावर डोके टेकले आणि गंभीर आवाज म्हणाले, हे महात्मा, अहो भाग्य आमचे, तुमचे पवित्र चरण आमच्या घरात पडले. आज माझं जीवन आणि माझं घर धन्य झालं. कृपा करून आत या आणि मला आशीर्वाद द्या. साधू महाराजांनी गुरुप्रसादांना नम्रतेने उभे केले आणि मंद हसत म्हणाले, हे मानवा, मी फक्त त्या परमेश्वराचा संदेशवाहक आहे.
जो या ब्रह्मांडाचा कर्ता आहे. मी कुणाच्याही घरी सहज जात नाही. जिथे खरा भाव आणि भक्ती असते तिथेच माझं पाऊल पडतं. तुमच्या घरी येण्याचं एक कारण आहे. गुरुप्रसादाने त्या महात्म्यांना मोठ्या आदराने आत नेले. लक्ष्मीने त्यांना नम्रतेने नमस्कार केला. स्वच्छ आसनावर बसवलं. त्यांचे पाय धुतले आणि थंड पाणी, फळ, दूध देऊन आदरपूर्वक त्यांची सेवा केली. साधू शांत स्वभावाने ती सेवा स्वीकारत होते. त्यांच्या शांत उपस्थितीने हवेलीचं वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून गेलं होतं. जेव्हा सभोवतालचं वातावरण पूर्णपणे शांत आणि पवित्र झालं, तेव्हा साधूने त्यांच्या भेदक नजरेने त्या दाम्पत्याकडे पाहिले आणि मंद स्वरात म्हणाले, सेवकांनो, तुमच्या या घरात कुठल्याही भौतिक वस्तूची कमी नाही. तुमच्या सेवेतही कोणतीही त्रुटी नाही. परंतु स्पष्ट दिसते की तुमच्या चेहऱ्यावर शांतीची आणि समाधानाची एकही रेघ नाही. तुमच्या मनात एखादी खोल पोकळी आहे जी वाळवीसारखी तुम्हाला आतून खात आहे. माझ्याशी न लपवता सांगा, तुमचं दुःख काय आहे? साधूच्या त्या करुणामय पण गूढ शब्दांनी वातावरण गहिवरलं. त्यांच्या ओठातून निघालेले ते शब्द ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले. गुरुप्रसादांच्या घरात आता साऱ्या दिशांनी एक विलक्षण तेज पसरलं होतं. हवेलीतल्या भिंतींवर दिव्यांच्या प्रकाशासोबत एक अद्भुत शांतता उतरली होती. त्या साधूंच्या चेहऱ्यावरून प्रखर तेज वाहत होतं, जणू सूर्याने मानवी रूप धारण केलं होतं. गुरुप्रसाद आणि त्यांची पत्नी लक्ष्मी दोघेही त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांनी थरथरत्या आवाजात म्हटलं, आमचं भाग्य उघडलं. आपण आमच्या घरी आलात म्हणजे देवाचं आगमन झालं. आता आमचं आयुष्य पूर्ण झालं. साधूने त्यांना प्रेमाने उभं केलं आणि गंभीर पण शांत स्वरात म्हणाले, वत्सा, मी कोणतेही भिक्षा मागायला आलो नाही. मी फक्त त्याच ठिकाणी येतो जिथे भक्ती खरी असते आणि मन शुद्ध असतं. तुमच्या घरात संपत्ती आहे पण समाधान नाही, आणि हेच तुमचं दुःख आहे. गुरुप्रसाद थरथरत्या स्वरात म्हणाले, महाराज, आपण आमच्या हृदयातलं ओळखलं. हो, आमच्याकडे सर्व आहे, पण आमचं घर ओसाड आहे. आमचं मन रिकाम आहे. आम्ही देवावर विश्वास ठेवला, दान केलं, पण तरीही आम्हाला अपत्य मिळालं नाही. हेच आमचं सर्वात मोठं दुःख आहे. साधूंच्या डोळ्यात करुणा दाटली. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि मग हळूच म्हणाले, वत्सा, तुझं दुःख मी जाणतो. तू भक्त आहेस, पण तुझी भक्ती अपूर्ण आहे. कारण ती विनंतीसाठी केली जाते, सेवेसाठी नाही. लक्ष्मी देवीचे डोळे भरले. ते डोळे पुसत म्हणाले, महाराज, आम्ही चूक केली आहे का? आम्ही देवाची आराधना केली, पण कदाचित आत्मा फक्त इच्छांच्या मागे धावला. साधू हसले, वत्से, देव देतो, पण कधी देणं ही शिक्षा असते आणि न देणं ही कृपा असते. जोपर्यंत तू स्वतःला हरवून पूर्ण सेवेत रमत नाहीस, तोवर देवाचं वरदान मिळणार नाही. गुरुप्रसाद नम्रतेने म्हणाले, महाराज, आम्हाला मार्ग दाखवा. आमच्या भक्तीतील अपूर्णता दूर करा. आम्ही सर्व प्रकारचं दान, परोपकार करून झाला आहे, तरी पण आमचं जीवन सर्वात मोठ्या आनंदापासून वंचित आहे. साधूच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ते शांत स्वरात म्हणाले, वत्सा, तू चुकीच्या ठिकाणी देवाला शोधतो आहेस. देव मूर्तीत किंवा मंदिरात असतो असं नाही. तो सभोवतालच्या प्रत्येक वस्तूमध्ये आहे. तो प्रत्येक कणात आहे. खरी भक्ती म्हणजे मंदिरात पाणी चढवणं किंवा तासनतास उपवास करणं नाही. खरी भक्ती म्हणजे कुठल्या तरी उपाशी व्यक्तीचं पोट भरणं, थकलेल्या जीवाला आसरा देणं आणि दुःखी व्यक्तीचे अश्रू पुसणं. जेव्हा तू अशा असहाय्य जीवांची, निराधारांची सेवा करतोस, तेव्हा त्यांची प्रार्थना थेट कैलास पर्वतावर पोहोचते. आजपासून तुझं जीवन, तुझं धन आणि तुझा वेळ हा सर्व सेवेच्या कार्यासाठी अर्पण कर. प्रत्येक सोमवारी जो भगवान शिवाचा दिवस मानला जातो, त्या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊ नकोस. त्याऐवजी शहरातील सर्वात गरीब आणि गरजू व्यक्तीकडे जा आणि त्यांची सेवा कर. स्वतःच्या हाताने उपाशी जीवाला अन्न घाल. तुझ्या वाड्याचे दरवाजे फक्त श्रीमंत मित्रांसाठी उघडे नको ठेवू, तर प्रत्येकासाठी, प्रत्येक गरजूसाठी उघडे ठेव. लक्षात ठेव, देवाला निस्वार्थ सेवा ही सर्वात मोठी आणि खरी प्रार्थना वाटते. आणि मग पहा, ज्यांची वाट तुम्ही वर्षानुवर्ष पाहत आहात, तोच आनंद एका दिवसात तुमच्या दारी एका गोंडस पालकासारखा खेळत असेल. साधूच्या या शब्दाने पती पत्नीच्या सर्व अंतकरणाचे दरवाजे उघडले. त्यांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव झाली.
त्यांनी भक्तीकडे आणि देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या हवेलीच्या बाहेर एक अन्नछत्र स्थापन केलं, जिथे कोणीही गरीब, उपाशी किंवा गरजू व्यक्ती येऊन आदराने अन्न ग्रहण करू शकेल. लक्ष्मी स्वतः त्या अन्नछत्रात रोज अन्न वाटत असे. ती स्वतःच्या हाताने भाकरी भाजत असे. प्रत्येक भुकेल्या पाहुण्याला प्रेमाने जेवण घालत असे. आता तिच्या चेहऱ्यावर प्रचंड शांती होती. गुरुप्रसादने शहराच्या बाहेर एक मोठी जमीन विकत घेतली आणि तिथं पशु पक्षी व गरिबांसाठी आश्रयस्थान बांधलं. त्याने त्याचं नाव ठेवलं शिवसेवा सदन. ते स्वतः तिथे जाऊन आजारी गायीची सेवा करत, त्यांच्या जखमांवर मलम लावत, त्यांना अन्न पाणी घालत. शहरातील गरीब मुलींच्या लग्नाचा सारा खर्च गुरुप्रसाद स्वतः उचलत असत. त्यांनी शेकडो मुलींचं कन्यादान केलं. कोणताही गरीब मुलगा मुलगी पैशा अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी आपली संपत्ती अर्पण केली. आता त्यांचं घर फक्त विटा आणि दगडांचा वाडा नव्हतं, ते होतं करुणा आणि प्रेम देणार एक जिवंत मंदिर. एक एक करून वर्ष सरू लागली. ते दाम्पत्य आता त्यांच्या अपत्याची इच्छा विसरून गेले होते. त्यांच्या आयुष्याचा एकच उद्देश होता, सेवा. अन्नछत्र, पशुसेवा, दान, शिक्षण या कार्यामधूनच त्यांना जगण्याचा खरा अर्थ सापडला होता. पण देव कधीच निस्वार्थ कर्म विसरत नाही. त्यांनी 10 वर्ष अखंड सेवा केली आणि 10व्या वर्षी देवाने त्यांची ओटी भरली. लक्ष्मीने एका अत्यंत सुंदर तेजस्वी पुत्राला जन्म दिला. बालकाच्या जन्मानंतर संपूर्ण वाडा दिव्यांच्या प्रकाशाने आणि सुगंधाने भरून गेला. शहरभर आनंदाचा जल्लोष झाला. सर्व लोक म्हणू लागले, हे शेठ दाम्पत्यांच्या पुण्यकर्माचं फळ आहे. देवाने त्यांच्या सेवेचा स्वीकार केला आहे. वर्षानुवर्ष शांत असलेलं अंगण आता त्या दिव्य बालकाच्या हसण्याने गुंजून गेलं. त्यांच्या जीवनात जणू नवं प्राणसंचार झालं. गुरुप्रसाद आणि लक्ष्मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी देवाचे आभार मानत म्हणाले, हे ईश्वर, तू आमच्यावर अपार कृपा केलीस. त्यांनी त्या बालकाचं नाव ठेवलं विनायक, कारण तो त्याच्या जीवनातील सर्व अडथळे, सर्व दुःख दूर करून आला होता. विनायक लहानपणापासूनच एक दिव्य तेज घेऊन वाढू लागला. त्याच्या हसण्यात शांतता होती आणि त्याच्या स्पर्शात करुणा होती. तो जणू देवाच्या कृपेचं जिवंत मूर्त स्वरूप होता. तो केवळ दिसण्यात देवासारखा नव्हता, तर गुणांनीही दैवी होता. जणू स्वयं गणेशच त्यांच्या घरी अवतरले होते. जिथे इतर मुले मोठमोठ्याने खेळण्याकडे आणि बाजारातील मेळाव्याकडे धावत असत, तिथे विनायक मात्र आपल्या अंगणात येणाऱ्या पक्ष्यांसोबत खेळण्यात रमून जायचा. तो त्या पक्ष्यांसाठी धान्य पेरायचा, त्यांना पाणी ठेवायचा आणि त्यांच्या चिवचिवाटातच त्याला सर्वात जास्त आनंद मिळायचा. त्याच्या मनात एक वेगळं सुख होतं. दुसऱ्यांना काही देण्यात, काही वाटण्यात त्याला जे समाधान मिळायचं ते कोणत्याही खेळण्यात मिळत नव्हतं. अनेक वेळा असं घडायचं की आई लक्ष्मी देवीने त्याच्यासाठी बनवलेलं स्वादिष्ट अन्न तो आपल्या हाताने एखाद्या गरीब मुलाला देऊन यायचा, किंवा हवेलीच्या दाराशी बसलेल्या एखाद्या भुकेल्या कुत्र्याला प्रेमाने खाऊ घालायचा. त्याला कुणी शिकवलं नव्हतं. ही दया त्याच्या रक्तात होती, कारण तो ज्या सेवेच्या पुण्याने जन्माला आला होता तीच करुणा त्याच्या अंतःकरणात झळझळत होती. एका संध्याकाळी शहरावर काळ्या ढगाने जणू थैमान घातलं. वादळ, वीज आणि मुसळधार पावसाने सगळं आकाश भरून गेलं होतं. विनायक त्यावेळी आपल्या अंगणात उभा होता. पावसाच्या तुषारांनी त्याचा चेहरा ओला झाला होता, पण त्याच्या नजरेस काहीतरी वेगळं पडलं. हवेलीच्या दाराजवळच्या झाडाखाली एक छोटस पक्ष्यांचं घरटं वाऱ्याने उडून गेलं होतं. त्या घरट्याबाहेर एक छोटस पिल्लू पावसाच्या थेंबात थरथरत होतं. त्याची पंख ओले झाले होते, शरीरावर माती चिकटली होती आणि डोळ्यात भीती होती. विनायकाने क्षणाचाही विलंब केला नाही. तो ओल्या मातीच्या वाटेवरून धावत त्या झाडाकडे गेला. पावसाचे थेंब त्याच्या कपाळावर पडत होते, पण तो थांबला नाही. त्याने आपल्या छोट्या हाताने ते पिल्लू अलगद उचललं, त्याच्या अंगावरून माती पुसून काढली आणि आपल्या ओल्या अंगरख्याने त्याला कवटाळलं. त्या क्षणी जणू निसर्गही थांबला होता. वादाची तीव्रता मंदावली आणि पावसाचे थेंब हलके झाले. विनायकाने त्या पिलाला हवेलीच्या ओसरीवर आणून एका मऊ वस्त्रात ठेवले. त्याच्या चोचीला थोडं दूध लावलं आणि शांत स्वरात म्हणाला, घाबरू नकोस छोट्या, आता तू सुरक्षित आहेस. त्या रात्री संपूर्ण घरात एक वेगळं तेज पसरलं होतं.
विनायक झोपलेला होता, पण त्या पिल्लाचं हलकं चिवचिवणं ऐकू येत होतं. जणू ते देवाला सांगत होतं की हा छोटा मुलगा केवळ माणूस नाही, तो करुणेचा मूर्त रूप आहे. त्याची बुद्धिमत्ता इतकी तीक्ष्ण होती की तो आपल्या शिक्षकांबरोबर तत्वज्ञानच्या विषयावर अशा प्रकारे चर्चा करायचा की स्वतः आचार्य सुद्धा चकित व्हायचे. परंतु त्याचं हृदय इतकं मृदू होतं की तो कोणत्याही लहानातल्या लहान प्राण्याला सुद्धा वेदनेत पाहू शकत नव्हता. त्याला लहान वयातच जीवनाचं सारं समजलं होतं. खरं ज्ञान अहंकार नाही तर करुणेला आणि सेवेला जन्म देतं. काळाचे चक्र पंख लावून उडत राहिले आणि तो दिवस आला जेव्हा विनायकाने आपल्या 15व्या वर्षाची पूर्तता केली आणि 16 वर्षात पदार्पण केलं. तो आता एक हुशार, देखणा आणि ज्ञानी तरुण झाला होता. शास्त्र आणि शस्त्र दोन्हीमध्ये तो पारंगत होता. पण जसजसा त्याचा 16वा वाढदिवस जवळ येऊ लागला तसतशी त्यांच्या पालकांच्या मनात एक अव्यक्त भीती घर करू लागली. त्यांना अनेक वर्षापूर्वी भेटलेल्या त्या साधूबद्दलची एक गोष्ट आठवली जी त्यांनी एकांतात गुरुप्रसादांना सांगितली होती. ते म्हणाले होते, या मुलाचं आयुष्य त्यांच्या मागील जन्मातील काही जड कर्मामुळे खूपच कमी आहे. त्याची जीवनरेषा फक्त 16 वर्षाची आहे. ही आठवण गुरुप्रसादांना काट्यांप्रमाणे टोचत होती. त्यांच्या मनात विचारांची वादळ घोंगावत होती. एवढ्या वर्षाची आमची चांगली कर्म, त्याची निस्वार्थ सेवा, त्याचं पुण्य, हे सगळं आपल्या मुलाचं भाग्य बदलू शकत नाही का? एवढ्या वर्षाची आपली चांगली कर्म, त्याची निस्वार्थ सेवा, त्याचं पुण्य, हे सगळं आपल्या मुलाचं भाग्य बदलू शकत नाही का? बराच विचार केल्यानंतर त्यांनी एक ठाम निर्णय घेतला. विनायकाला त्यांनी आपल्या काकांसोबत विद्यानगरी काशी येथे पाठवायचं ठरवलं. त्यांना एक आशा होती, एक विश्वास होता की त्या पवित्र भूमीवर जिथे स्वतः भगवान विश्वनाथ विराजमान आहेत, जिथे गंगा माता आपली कृपादृष्टी ठेवते आणि जिथे अनेक विद्वान, कर्तृत्ववान आणि परोपकारी पुरुष राहतात, तिथे काहीतरी चमत्कार घडू शकतो. कदाचित विनायकाचं साचलेलं पुण्यकर्म त्याच्या भाग्यावर मात करेल, कारण चांगलं कर्म कधीच व्यर्थ जात नाही. या दृढ विश्वासाने त्यांनी विनायकाला त्याच्या काकांसोबत काशीला पाठवलं. हा प्रवास फक्त एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तो एक सेवा यज्ञ होता. रात्रीच्या विश्रांतीसाठी जेव्हा जेव्हा ते एखाद्या धर्मशाळेत थांबत, तेव्हा विनायक नेहमी गुरुप्रसादांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन करत असे. तो झाडू मारत असे, पक्ष्यांसाठी पाणी भरत असे आणि वाटेत भेटलेल्या भुकेल्या गरीब गरजू लोकांना आणि साधूंना आपल्या सोबत आणलेल्या अन्नाने प्रेमाने भोजन घालायचा. प्रत्येक थांब्यावर त्याचे एकच काम, सेवा. त्याच्या निष्कपट वृत्तीने सर्वांचा जीव जिंकला होता. एकदा प्रवास करताना ते एका सुंदर शहरात पोहोचले, जे वधूसारखं सजलेलं होतं. सर्वत्र उत्सव आणि आनंदाचं वातावरण होतं. विनायकने चौकशी केली आणि त्याला समजलं की त्या शहरातील राजकुमारचं लग्न होतं. ते दोघे रात्रीच्या विश्रांतीसाठी एका धर्मशाळेत थांबले होते. इतक्यातच काही शाही सैनिक आले आणि मोठ्या आदराने त्यांना राजवाड्यात येण्याची विनंती केली. दोघे आश्चर्यचकित झाले, पण जेव्हा ते राजवाड्यात पोहोचले, स्वतः राजाने त्याचं स्वागत केलं आणि त्यांना आपल्या गंभीर समस्येबद्दल सांगितलं की एका सुप्रसिद्ध राजाची एकुलती एक राजकन्या आमच्या मुलाशी लग्न करणार होती, पण आमचा राजकुमार मंडपात पोहोचण्याआधीच एका दुर्दैवी अपघातातच आपला एक डोळा गमावून बसला आहे. अर्थातच तो आता एका डोळ्याने अधू झाला आहे. ही गोष्ट राज्यात कुणालाच ठाऊक नव्हती. ती खाजगीपणे लपवण्यात आली होती, कारण ही गोष्ट उघड झाली असती तर लग्न नक्कीच तुटलं असतं आणि राजघराण्याची प्रतिष्ठा, सन्मान सगळं मातीला मिळालं असतं. विनायकचा शांत तेजस्वी चेहरा पाहून राजाने त्याला हात जोडून विनंती केली, वत्सा, काही काळासाठी तू आमच्या राजकुमाराचा वेश घे. फक्त विधी पूर्ण होईपर्यंत ही भूमिका निभाव, ज्याच्यामुळे आमच्या कुलाची प्रतिष्ठा टिकेल आणि राजाचा अपमान होणार नाही. विनायकसाठी हे अत्यंत कठीण होतं. त्याने आपल्या आयुष्यात कधीही खोटं बोललं नव्हतं, ना कुणाची फसवणूक केली होती. पण राजाच्या चेहऱ्यावर असलेली व्यथा, काळजी आणि अपमानाची भीती पाहून त्याचं मन द्रवून गेलं. बराच विचार करून त्याने निर्णय घेतला, मी हे कार्य पूर्ण करेन, पण यासाठी मी कोणतीही भेटवस्तू किंवा पैशाचं पारितोषिक स्वीकारणार नाही. सर्व विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले. अग्नीसमोर 7 फेऱ्या घेण्यात आल्या, वचने घेतली गेली, दिली गेली. पण या सगळ्या दरम्यान विनायकाचं मन अस्वस्थ होतं.
त्याच्या अंतर्मनात एक आवाज घुमत होता, मी एका निष्पाप स्त्रीच्या आयुष्याशी अन्याय करत आहे. लग्न संपल्यानंतर निघण्याची वेळ आली. त्या क्षणी विनायकाने एक निर्णायक पाऊल उचललं. त्याने राजकन्येच्या ओढणीच्या एका कोपऱ्यात, जिथे कुणाच लक्ष जाणार नव्हतं, तिथे एका लहानशा कोळशाच्या तुकड्याने एक संदेश लिहिला. हे राजकन्ये, विधीनुसार तुमचं आणि माझं लग्न पार पडलं आहे, पण मी कोणताही राजकुमार नाही. मी तर काशीला जाणारा एक साधा प्रवासी आहे. ज्याच्यासोबत तुम्हाला पाठवलं जात आहे तोच खरा राजकुमार आहे, जो आता एका डोळ्याने अधू आहे. म्हणजेच तुमच्या कुटुंबाशी एक मोठी फसवणूक झाली आहे. मी आता काशीला जात आहे. सत्य आणि धर्माचा मार्ग निवडणे हे तुमच्या विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. तुमचं कल्याण हो. हे लिहून विनायक आणि त्याचे काका कुणालाही न सांगता शांतपणे त्या शहराच्या सीमेबाहेर निघून गेले. दरम्यान राजकन्या आपल्या पालखीत बसलेली होती. तिची नजर सहज ओढणीच्या काळ्या कोपऱ्याकडे गेली. तिने तो संदेश वाचला आणि क्षणातच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती थरथरू लागली. तिचा चेहरा फिकट झाला आणि क्षणभर काहीच बोलू शकली नाही. थोड्या वेळात ती पालखीतून खाली उतरली आणि खऱ्या राजकुमाराकडे दीर्घ नजरेने पाहिलं. संदेश खराच असल्याचं तिला समजलं. तिचं हृदय विदीर्ण झालं. काही न बोलता तिने आपली ओढणी त्या राजकुमाराच्या हातात दिली. त्याने तो संदेश वाचला आणि त्याचा चेहरा लाजेने झुकला. त्या दिवशी त्या स्वाभिमानी आणि सत्यप्रिय राजकन्येने ते खोटं लग्न स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. वरातीला वधूशिवाय परत जावं लागलं. त्या एका घटनेनं राजकन्येचं आयुष्यच बदलून गेलं. तिने संकल्प केला, ती आता फक्त त्या सत्यवान आणि धर्मनिष्ठ पुरुषालाच आपला पती मानेल. तिने हे लग्न रद्द करून मोठ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवलं. तिने राजशाही सुख सुविधांचा त्याग केला आणि आपलं संपूर्ण आयुष्य राज्यातील गरीब, दुःखी आणि निराधार लोकांच्या सेवेत अर्पण केलं. तिने अनाथ आश्रम आणि रुग्णालय उघडली आणि प्रत्येक असहाय्य जीवाला मदतीचा हात दिला. तिचा ठाम विश्वास होता, तिच्या या निस्वार्थ सेवेचं फळ म्हणून ती ठरलेला तो तरुण, तो विनायक एक दिवस नक्कीच तिच्या जीवनात परत येईल. दरम्यान विनायक आणि त्याचे काका काशीला पोहोचले. विनायकने तिथल्या सर्वोत्कृष्ट गुरुकुलात प्रवेश केला. लवकरच आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि निस्वार्थ सेवाभावाने त्याने आपल्या गुरूंचं आणि साध्य यांची मनं जिंकली. तो केवळ वेद आणि धर्मग्रंथ शिकत नव्हता, तर उरलेला वेळ तो गंगेच्या काठावर बसून अनाथ, आजारी यात्रेकरूंची सेवा करण्यात घालवत असे. तो गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवत असे आणि गरजूंना आपल्या वाट्याचं अन्न वाटप करत असे. लवकरच तो दिवस जवळ आला. त्या दिवशी त्याचे पालक घरी कासावीस होते, कारण त्याला दिलेल्या आयुष्याची मर्यादा आता संपत आली होती. त्या दिवशी जेव्हा विनायकाने आपल्या आयुष्याची 16 वर्ष पूर्ण केली, त्याच्या काकाने गंगेच्या काठावर त्याच्या दीर्घायुष्यासाठी एक भव्य यज्ञाचं आयोजन केलं. दूरदूरवरून प्रख्यात विद्वानांना बोलवण्यात आलं होतं. यज्ञ संपल्यावर दिवसभराच्या उपवासानंतर आणि परिश्रमानंतर थकलेला विनायक मंदिराच्या थंड अंगणात एका झाडाच्या सावलीखाली शांत झोपी गेला. लवकरच त्याच्या मागील जन्मातील कर्मांनी लिहिलेल्या नशिबाच्या अपरिहार्य नियमानुसार विनायकाचा आत्मा शांतपणे त्याच्या शरीरातून निघून गेला. त्याचं तरुण, तेजस्वी आणि जीवनाने भरलेलं शरीर आता शांत आणि गतिहीन झालं होतं. जेव्हा काकाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या शरीरात जिवंतपणाचे कुठलेच चिन्ह आढळले नाही, तेव्हा तो हंबरडा करून रडू लागला. त्याचा दुःखाने भारलेला आक्रोश हृदयद्रावक होता की गंगेचा प्रवाह जणू क्षणभर थांबला. काठावरील पक्षी देखील शांत झाले. तो रडत म्हणत होता, हे महादेव, हे काशी विश्वनाथ, हा कसला न्याय आहे? मी तुमच्या शहरात आशा आणि श्रद्धा घेऊन आलो होतो. या मुलाने आपल्या आयुष्यात पाप तर केलंच नाही, पण सत्कर्म, सेवा आणि करुणा याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. मग या बालकावर असा अन्याय का? त्यावेळी योगायोगाने भगवान शंकर आणि माता पार्वती आकाशातून पृथ्वीचं भ्रमण करत होते. जेव्हा त्यांच्यापर्यंत रडण्याचा आवाज पोहोचला, तेव्हा त्यांचं हृदय करुणतेने वितळलं. माता पार्वती म्हणाली, हे नाथ, जगाच्या हृदयाचा भेदणारा हा विलाप आहे. चला पाहू, कोण असा दुःखी आणि असहाय्य आहे. ते दोघं अदृश्य रूपात त्या मंदिराच्या अंगणात आले. त्यांनी त्या मृत मुलाला पाहिलं. माता पार्वतीने द्रवलेल्या स्वरात म्हटलं, हे प्रभू, हा तोच विनायक आहे, गुरुप्रसादांचा धर्मनिष्ठ पुत्र, ज्याने आपल्या पालकांप्रमाणे संपूर्ण आयुष्य तुमच्या प्रेमात आणि सेवेत अर्पण केलं.
या मुलाने आपल्या अल्पायुष्यात इतकी पुण्यकर्म केले आहेत की स्वतः यमराजालाही त्याची गणना करणे कठीण जाईल. त्याशिवाय ज्या राजकन्याशी याचं लग्न झालं ती देखील त्याच्या नावाने जल सेवा आणि धर्म कार्यात गुंतली आहे. या तिघांच्या निस्वार्थ सेवेमुळे, या तिन्ही आत्म्यांच्या पुण्यकर्मामुळे हा बालक नव्या जीवनाचा अधिकारी नाही का? माता पुढे म्हणाल्या, शास्त्र सांगतं की चांगल्या कर्माचं फळ कधीच व्यर्थ जात नाही. हे प्रभू, कृपया मुलाला त्याच्या पुण्याचा आणि त्याच्या पालकाचं फळ द्या. हा न्याय नाही, ही माझी प्रार्थना आहे. भगवान शंकर किंचित हसले आणि म्हणाले, हे पार्वती, तुझं म्हणणे सत्य आहे. खरंच भाग्य बलवान असतं, पण जेव्हा कर्म आणि करुणा एकत्र येतात तेव्हा ते भाग्याची दिशा बदलू शकतात. या मुलाच्या पालकांनी, त्याच्या पत्नीनं आणि स्वतः त्यानं केलेल्या पुण्यकर्माच्या एकत्रित शक्तीमुळे आज नीतीचा नियम मोडला जाईल. असे म्हणतात, भगवान शंकराच्या करम कमलातून एक दिव्य सोनसळी प्रकाश किरण बाहेर पडलं आणि विनायकाच्या निष्प्राम शरीरात शिरलं. क्षणात त्याचं थंड शरीर हलकं थरथरलं. श्वास पुन्हा सुरू झाला आणि विनायकाने हळूहळू डोळे उघडले. जणू तो गाढ झोपेतून जागा झाला होता. एक अद्भुत चमत्कार पाहून त्याचे काका आणि तेथे उपस्थित सर्व लोक हर हर महादेव असा जय जयकार करू लागले. या अलौकिक घटनेनंतर विनायकाने काशीमध्ये उर्वर शिक्षण पूर्ण केलं. काही काळानंतर तो आपल्या काकासह पुन्हा सुवर्णपुरीला परतला. त्याचा मार्ग परत त्या शहरातूनच गेला. तिथे त्याची पत्नी, ती राजकन्या, आजही त्याच्या नावाने सेवा करत होती. अनेक वर्ष उलटून गेली होती. योगायोगाने दोघांची भेट झाली. वर्षानुवर्ष विभक्त असलेले ते दोघे एकमेकांकडे पाहताच त्यांनी ओळखले. राजकन्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तिच्या दीर्घ प्रतीक्षेचं आणि निस्वार्थ सेवाभावाचं फळ अखेर तिला लाभलं होतं. राजालाही जेव्हा ही आनंद वार्ता कळली तेव्हा तो स्वतः आला आणि मोठ्या आदराने आपल्या सेवाभावी मुलीचं, तिचा खरा पती विनायक सोबत पुनर्मिलन केलं. जेव्हा विनायक आपल्या पत्नीसह घरी पोहोचला, त्याचे वृद्ध पालकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्याच्या डोळ्यासमोर देवाने त्यांच्या सेवाभावाचं जिवंत फलित दाखवलं होतं. आता संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं आणि हीच त्या निस्वार्थ सेवाभावाची, त्या करुणेची आणि सत्यनिष्ठेची खरी प्रतिमा होती. त्या क्षणी गुरुप्रसादांना त्या साधूचे शब्द आठवले. देव मंदिरात 4 भिंतीत राहत नाही, तो तुझ्या चांगल्या कर्मात, तुझ्या करुणेत आणि तुझ्या सेवाभावात वास करतो. गोष्ट कथन करून झाल्यावर लक्ष्मी मातेनं शांत स्वरात पार्वतीकडे पाहिलं आणि म्हणाली, प्रिय सखी पार्वती, पाहिलंस ना, गुरुप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबानं निस्वार्थ सेवेमुळे काय साध्य केलं. त्यांच्या करुणा आणि त्यांच्या भक्तीमुळे विनायकास नवजीवन मिळालं. सोन्याची लंका अहंकार आणि लोभामुळे नष्ट झाली, पण सेवा, प्रेम आणि श्रद्धेवर उभारलेलं हे कुटुंब आजही अमर झालं. खरी संपत्ती सोने मानकात नाही सखी, ती आपल्या कर्मात, आपल्या दयेच्या भावात आहे. हे ऐकून माता पार्वती काही क्षण शांत बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आठवलं एकेकाळी स्वतःने केलेला उपहास, लक्ष्मी मातेला बोललेले शब्द आणि त्यातून झालेले दुःख. ती हळूच म्हणाली, हे खरं आहे सखी, देवाची कृपा वस्त्रामध्ये किंवा राजवाड्यात नाही, ती त्या अंतःकरणात असते, जिथे प्रेम, सेवा आणि क्षमा असते. तिच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटलं. कैलास पुन्हा शांत झाला. आकाशात मंद ढग फिरू लागले आणि त्या क्षणी दोन्ही देवमाता एकमेकींकडे पाहून हसल्या. जणू विश्वात पुन्हा सौहार्द आणि शांती पसरत आली होती. अशा रीतीने भक्ती, सेवा आणि करुणेचा हा प्रवास शेवटी पूर्ण झाला. गुरुप्रसाद, लक्ष्मी आणि त्यांचा पुत्र विनायक या तिघांनी दाखवून दिले की देवाला शोधायचं असेल तर तो मंदिराच्या मातीच्या भिंतीत नाही, तो आपल्या कर्मात, आपल्या भावनेत आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यात आहे. विनायकाचं जीवन हे फक्त एका मुलाचं नव्हतं, ते एका विचाराचं प्रतीक होतं की सत्य आणि निस्वार्थ सेवा कधीच वाया जात नाही. जीव गेल्यानंतरही त्यांच्या पुण्यकर्माची शक्ती इतकी प्रखर होती की स्वतः भगवान शंकर आणि माता पार्वतींनाही त्यांच्यासाठी नियम मोडावे लागले. यातूनच जगाला एक अमर संदेश मिळाला की जेव्हा तू स्वतःचं आयुष्य इतरांच्या भल्यासाठी अर्पण करतोस तेव्हा देव स्वतः तुझं भाग्य लिहायला येतो. लक्ष्मीसारख्या त्या मातेनं धनाची नव्हे तर दयेची संपत्ती कमवली, तर गुरुप्रसाद सारख्या त्या पित्याने राजेपण नव्हे तर धर्माचं घराणं उभं केलं. आणि विनायकाने दाखवून दिलं की खरी पूजा म्हणजे निस्वार्थ कर्म. देव मंदिरात नाही, तो त्या हातात आहे.
जे भुकलेला अन्न देतात, त्या मनात आहे जे दुसऱ्याचं दुःख समजून घेतं, आणि त्या घरात आहे जिथे दया, सत्य आणि प्रेम यांचा वास आहे. विनायक आणि त्याची पत्नी पुन्हा एकत्र आले. त्यांचे वृद्ध पालक समाधानाने भारावले आणि त्यांच्या घरात सुंदर एका सजीव मंदिरात झालं, जिथे घंटा नव्हती पण दयाळू मनांचा नाद होता. ही कथा आपल्याला सांगते की खरी संपत्ती सोने धनात नाही, तर ती आपल्या कर्मात आहे. ज्यांच्या अंतःकरणात प्रेम, सेवा आणि सत्य असतं, त्यांच्याकडे जगातील सर्वात मोठं धन शांती असतं. आणि अशा रीतीने ही अद्भुत कथा संपली आहे. सेवा, करुणा आणि सत्याच्या तेजाने उजळलेली विनायकाची कथा ही केवळ एक गोष्ट नाही, तर ती आहे जिवंत उदाहरण की देव आपल्याला मंदिरात नाही तर आपल्या चांगल्या कर्मात भेटतो. प्रिय श्रोत्यांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या पौराणिक गोष्टी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनेलवर दर आठवड्याला अशाच अद्भुत, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी गोष्टी आपण घेऊन येत असतो, ज्या आपल्याला जुने धर्मग्रंथ नव्या अर्थाने समजवतात. कथेला लाईक करा, कमेंटमध्ये आपले विचार लिहा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांपर्यंत, परिवारपर्यंत जरूर शेअर करा, कारण एक चांगली गोष्ट एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. पुन्हा भेटू पुढच्या एका नव्या, रहस्यमय आणि प्रेरणादायी पौराणिक गोष्टीत. जय शंकर, जय पार्वती.